तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। बेळगाव विधान सौध समोर सीमाभागातील यंत्रमाग व्यावसायिकांचा ठिय्या आंदोलन। अधिवेशनात यंत्रमाग धारकांना आमदार जोल्ले वहिनींकडून दिलासा, दूरध्वनीवरून थेट संपर्क। बेळगाव येथील राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निपाणीसह सीमाभागातील बोरगाव, मानकापूर, कारदगा, नेज, ढोणेवाडी या परिसरातील यंत्रमाग धारकांनी थकीत व वाढीव वीज बिले कायमस्वरूपी माफ करावी या संदर्भात संतप्त यंत्रमाग व्यावसायिकांच्या सहभागाने काढलेल्या मोर्चास आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपण तुम्हा सर्वांच्या पाठीशी सदैव आहोत, शिवाय विधानसभेत आपल्या समस्येची व्यथा मांडून येणाऱ्या थोड्या दिवसातच आपण आपली थकीत वीज बिल कायमस्वरूपी माफ करण्याचं आश्वासन देत यंत्रमाग धारकांना दिलासा दिला। शुक्रवारी दिनांक 13 रोजी बेळगाव येथील विधान सौध समोर मानकापूर ते बोरगाव पायी चालत आलेल्या सर्व यंत्रमाग धारकांना ठिय्या आंदोलनात दिलासा देत असताना त्या दूरध्वनीवरून बोलत होत्या। मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या वस्त्रोद्योग व्यवसायाला गेल्या काही वर्षापासून वाढीव वीज बिलाच्या माध्यमातून मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे। अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वाढीव वीज बिलाने यंत्रमाग व्यवसाय धोक्यात येऊन कोट्यवधीची थकीत वीज बिले यंत्रमाग व्यावसायिकांच्या डोईजड झाली आहेत। त्यामुळे सीमा भागातील यंत्रमाग व्यवसाय हा पूर्णतः ढासळला असून बहुतांश यंत्रमाग व्यावसायिक हे हा व्यवसाय बंद केल्याने कर्जबाजारी झाले आहेत। शिवाय शासनाच्या कोणत्याही सवलती यंत्रमाग धारकांना मिळत नसल्याने काही व्यावसायिकांना तर दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्न उद्भवू लागला आहे। याच पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या या यंत्रमाग व्यावसायिकांनी येथील हिवाळी अधिवेशनाचं औचित्य साधून आपल्या मागण्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या उद्देशाने सीमा भागातील मानकापूर, बोरगाव ते बेळगावपर्यंत गेल्या 4-5 दिवसापासून पायी प्रवास करत मोर्चाद्वारे अधिवेशन दरबारी सहभागी होऊन विधान सौध गेट समोर 9C ठिकाणी ठिय्या आंदोलन मांडून संबंधित मंत्री महोदयांप्रमाणे अधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन आपल्यावर उद्भवणाऱ्या समस्या मार्गी लावण्याची विनंती केली। सरकार विरोधात अनेक घोषणाबाजी करून यंत्रमाग धारक वाचला पाहिजे अशा आशयाची मागणी केली। दरम्यान निपाणी भागाच्या आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्या गैरहजेरीत संबंधित बोरगावचे नगरसेवक व बोरगाव टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष शरदराव जंगटे यांच्या दूरध्वनीवर यंत्रमाग धारकांशी संपर्क करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि लवकरच आपण शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्याची ग्वाही दिली। यावेळी हाल सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे, अजित कांबळे, जितेंद्र पाटील, सुहास डोमणे, भरत पाटील, अर्जुन कुंभार, महादेव स्वामी, मुद्द्यांना हांडे यांच्यासह बोरगाव, मानकापूर, ढोणेवाडी, कारदगा, नेज या परिसरातील असंख्य यंत्रमाग मालक व कामगार संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते। एन न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। ಆಗಲಿಲ್ಲ ಸುಯೋಗ ಹನುಮಂತನ ಬೆಟ್ಟದಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿದ್ರಿ, ತಮಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು। ಹೌದ್ರಿ ಹೌದ್ರಿ, ಅಷ್ಟು ಬಂದಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಚಲೋ ಐತ್ರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ನೇಕಾರ ಸಮಸ್ಯೆ ಭಾಳ ಜಟಿಲ್ ಆಗ್ಯಾವ್ರಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಾಗೂ ಇದಾರಲ್ಲ ಪಾಪ ಅವ್ರ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಗೊತ್ತದವ, ನಂಗೆ ಅವರು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು। ಹ್ಞೂನ್ರಿ, ಮತ್ತೆ ಇವತ್ತದ ಅಚಾನಕ ಬರೋದ್ರಿಂದ ಈ ಕಡೆ ಬರಬೇಕಂತದ। ಹ್ಞೂನ್ರಿ, ಹಾಗಾಗಿ ಲಘು ಬರ್ಬೋದು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ನಿ, ಬಟ್ ಇನ್ನ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಂದ 4-4.5 ತಾಸು ಹಿಡಿತೈತಿ। ಆದ್ರೂ ಏನೂ ಕಾಳಜಿ ಮಾಡ್ಬೇಡ್ರಿ, ನಾವ್ ಯಾವಾಗ್ಲೂ ನಿಮ್ ಜೊತೆಗದೇವಿ, ನಿಮ್ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ನಾನು ಸರ್ಕಾರದ ಗಮನಕ್ಕೆ ತರೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೇನೆ, ಮತ್ತೆ ಅದು ಆಗೋ ತನಕ ನಾನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆನ ಇರ್ತೇನೆ, ಏನೂ ಇದಿಲ್ಲ। ದಯವಿಟ್ಟು ಮಾಡ್ರಿ। ಏನಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ 2 ವರ್ಷ ನಾವು ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಹೋರಾಟ ಮಾಡಕತ್ತಿರಲ್ಲ, ಅವು 10-12 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಬಿಲ್ ಬಂದಾವು, ಅದ್ರದ್ದು ಬಡ್ಡಿ ಹೆಚ್ಚಾಗತ್ತವ್ರಿ। ಆಮೇಲೆ ಅಷ್ಟು ಬಿಲ್ ನಮಗೆ ತುಂಬಾಕಾಗಿಲ್ಲ,
ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಅದನ್ನು ಮನ್ನಾ ಮಾಡಿಬಿಡ್ತಂದ್ರೆ ನಾವು ಒಂದ್ಸಲ ಕ್ಲಿಯರ್ ಹಾಕಿವು ನಮ್ಮ ಯೂನಿಟ್ ನಡೆಯಕತ್ತಾರ ಇಲ್ಲಿಕಂದ್ರೆ ಯೂನಿಟ್ ಬಂದ್ ಮಾಡೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಾವ್ರಿ. ಹೌದು ಇಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಇನ್ನೊಂದು 4-5 ದಿವಸ ಇನ್ನ ಅಧಿವೇಶನ ಐತ್ಲ ಅದ್ರಾಗ ನಾವು ಧ್ವನಿ ಎತ್ತೀವಿ. ದಯಮಾಡಿ ಮಾಡ್ರಿ ಅದೊಂದು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಭಾಳ ಜನರಿಗೆ ಲೇಬರ್ ಫೆಸಿಲಿಟಿದ ಅವಶ್ಯಕತೆ ಐತಿ, ಜೊತೆಗೆ ನಿವೇಶನಗಳಿಲ್ಲ, ಸಿಟಿಯ ಸುತ್ತಾರಗಳಿಲ್ಲ. ಈ ಒಂದಿಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ಒಂದಿಟ್ಟು ಸರ್ಕಾರದ ಗಮನ ಸೆಳೆದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ. प्लीज हां ओके मॅडम थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.